मित्रांनो, तुम्ही कल्पना करा, तुमचं वय 60 वर्ष झालेलं आहे. या वयामध्ये तुमच्याकडे नोकरी असणार आहे का? नाही. व्यवसाय तुम्ही कदाचित करू शकाल, मोस्टली नाही. पण प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारकडनं निश्चित पेन्शन जमा होत आहे. महागाई किती जरी वाढली तरी किमान काही रक्कम जी आहे ती नियमितपणे तुम्हाला मिळणार आहे, याची तुम्हाला खात्री आहे. निवृत्तीनंतरच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठी चिंता कोणती असेल तर ती म्हणजे नियमित तुम्हाला उत्पन्न कसं मिळेल याची. भारतात लाखो लोक अशा क्षेत्रांमध्ये काम करतात की जिथे पीएफ तुम्हाला मिळत नाही, ग्रॅच्युइटी नाही, पेन्शन नाही. रोज तुम्ही जे कमवा तेच तुम्ही रोज खर्च करता, अशी परिस्थिती असते. बांधकाम मजूर असतील, रिक्षा चालक असतील, शेतमजूर असतील, छोटे दुकानदार असतील, फेरीवाले असतील, घरकाम करणाऱ्या महिला असतील, फ्रीलान्सर असतील, छोटा व्यवसाय करणारे अनेक लोक जे आहेत, ह्या सगळ्यांना वृद्धापकाळामध्ये आर्थिक सुरक्षिततेपासून हे लोक वंचित राहतात. याच समस्येवर उपाय म्हणून केंद्र सरकारने एक अतिशय महत्त्वाची योजना सुरू केलेली आहे. या योजनेचं नाव आहे अटल पेन्शन योजना. पण आता आश्चर्याची गोष्ट काय माहिती का? ही योजना अनेक वर्षांपासून सुरू आहे, मात्र आजही अनेक लोकांना या योजनेबाबत संपूर्ण माहिती नाही. आणि पैसा पाणीचं हे काम आहे की जे लोकांना माहिती नसेल ते आम्ही लोकांना सांगतो. त्यामुळे पैसा पाणीला आत्ता लगेच सबस्क्राईब करा. आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अटल पेन्शन योजना नेमकी काय आहे, या योजनेमध्ये कोण सहभागी होऊ शकतं, तुम्हाला किती पैसे भरावे लागतात, वयाच्या 60 नंतर तुम्हाला किती पेन्शन मिळू शकते, मध्येच पैसे भरायचे बंद केले तर काय होऊ शकतं, खातं तुम्हाला बंद करता येऊ शकतं का, ही योजना तुमच्यासाठी खरोखर फायद्याची आहे का, या सगळ्या प्रश्नांची आपण सविस्तरपणे माहिती घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात पहिल्यांदा अटल योजना म्हणजे काय ते आपण समजून घेऊया. अटल पेन्शन योजना म्हणजे सोशल सिक्युरिटीची एक योजना आहे. या योजनेचं व्यवस्थापन जे आहे ते पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजेच PFRDA करतं. देशातील असंघटित क्षेत्रातील कामगारांना निवृत्तीनंतर नियमित पेन्शन मिळावी, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. पूर्वी सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांना निवृत्तीनंतर पेन्शन मिळायची. खाजगी क्षेत्रामध्ये जे लोक नोकरी करायचे किंवा असंघटित क्षेत्रामध्ये जी लोक आहेत त्यांच्याकडे ही सुविधा नव्हती. त्यामुळे काय केलं, सरकारनं सामान्य नागरिकांसाठी अटल पेन्शन योजना सुरू केली. या योजनेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे काय, सरकारकडनं निश्चित पेन्शनची हमी दिली जाते. वयाच्या 60 वर्षानंतर दरमहा 1000, 2000, 3000, 4000, 5000 हे एवढी रक्कम जी आहे ती तुम्हाला पेन्शन पोटी मिळू शकते. किती रुपयांची पेन्शन निवडायची हे तुमच्यावर असतं. महिन्याला किती पैसे भरायचे हे त्यावर ठरत असतं. आता प्रश्न असा आहे की या योजनेमध्ये कोण सहभागी होऊ शकतं. 18 ते 40 वर्षे वयोगटातली कुठलीही भारतीय नागरिक असलेली व्यक्ती या योजनेमध्ये सहभागी होऊ शकते. ती व्यक्ती नोकरी करत असो, व्यवसाय करत असो, स्वयंरोजगार करत असो, याला काहीही बंधन नाही. 2022 नंतर आयकर भरणाऱ्या व्यक्तींना या योजनेमध्ये नव्यानं सहभागी होता येत नाही. यासाठी आधार कार्डशी लिंक असलेलं तुमचं बचत खातं गरजेचं आहे. बँक खातं किंवा पोस्ट ऑफिसचं खातं असणं गरजेचं आहे. मोबाईल नंबर नोंदणीकृत असणं देखील तुमच्यासाठी इथे गरजेचं आहे. समजा एखाद्या व्यक्तीने वयाच्या 18व्या वर्षी ही योजना सुरू केली तर त्याला 60व्या वर्षापर्यंत जवळपास 42 वर्षांचा कालावधी मिळतो. म्हणजे 42 वर्ष तुम्हाला या योजनेमध्ये पैसे भरायला लागतील. त्यामुळे त्याचा मासिक हप्ता तुलनेनं कमी असेल. पण समजा एखादी व्यक्ती 35 किंवा 40व्या वर्षी या योजनेमध्ये सहभागी झाली तर तिला कमी कालावधीमध्ये जास्त रक्कम भरायला लागू शकते. या ठिकाणी एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे, जितक्या लवकर तुम्ही योजना सुरू कराल तितका तुमचा मासिक हप्ता जो आहे तो कमी असणार आहे. त्यामुळे आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने तरुण वयामध्ये जर तुम्ही ही योजना सुरू केली तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या योजनेसाठी पैसे भरायचे कसे. योजनेमध्ये तुम्ही सहभागी व्हायचं ठरवलेलं आहे, सहभागी तुम्ही आता झालेला आहात. तुमच्या बँक खात्यातनं ऑटो डेबिटद्वारे पैसे वजा होतात. म्हणजे दर महिन्याला हप्ता भरण्यासाठी वेगळं काही करायची गरज आहे का? नाही. बँक काय करते, स्वतः ठरलेल्या तारखेला पैसे कापते. पण अनेकदा खात्यामध्ये पुरेशी शिल्लक नसते. मग काय होतं बरं, तुमच्या खात्यामध्ये जर पैसे शिल्लक नसतील, जर हप्ता कट झाला नाही तर तुम्हाला दंड केला जातो. तर दंड तुमच्याच अकाउंटमधून आकारला जातो. 100 रुपयापर्यंतच्या हप्त्यासाठी दरमहा तुम्हाला 1 रुपया दंड लागतो. 101 ते 500 रुपयापर्यंतच्या हप्त्यासाठी तुम्हाला 2 रुपये दंड लागतात. 501 ते 1000 रुपयांपर्यंत तुम्हाला साधारणपणे 5 रुपये दंड लागतो. आणि 1000 रुपयांपेक्षा जास्त तुमचं जर महिन्याचं योगदान असेल तर तुम्हाला 10 रुपये दंड लागतो. तर हे जे दंड आहेत हे फारसे मोठे नाहीत, पण त्यामुळं पुढच्या समस्या ज्या आहेत त्या तुमच्या वाढू शकतात. 6 महिने सतत जर तुम्ही हप्ता भरला नाही तर तुमचं खातं फ्रीज होतं. 12 महिने जर तुम्ही पैसे भरले नाहीत तर तुमचं खातं निष्क्रिय होऊ शकतं. आणि सलग 2 वर्ष तुम्ही पैसे भरले नाहीत तर तुमचं खातं बंद देखील होऊ शकतं. म्हणून काय करायचं की खात्यामध्ये पुरेशी रक्कम ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता समजा तुम्ही 60 वर्षांचे झालात, मग आता पुढे काय करायचं हाही प्रश्न येणारच आहे. 60 वर्षे तुमच्या वयाचे पूर्ण
झाल्यानंतर तुम्हाला संबंधित बँक किंवा तुमचं पोस्ट ऑफिसमध्ये जर खातं असेल तर तिथं त्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पेन्शन सुरू करण्यासाठी एक अर्ज तुम्हाला भरून द्यायला लागतो. प्रक्रिया पूर्ण झाली की निवडलेल्या पर्यायानुसार दरमहा तुमच्या खात्यामध्ये पेन्शन जमा व्हायला सुरुवात होते. आता पेन्शन धारकाचा मृत्यू झाला तर काय होतं, त्याचा जोडीदार जो आहे तो त्या पेन्शनचा लाभ घेऊ शकतो. जोडीदाराचा सुद्धा मृत्यू झाला तर काय करायचं, तर नामनिर्देशित जी व्यक्ती असेल त्या म्हणजे नॉमिनी जो असेल त्याला तो निधी जो आहे तो पूर्णपणे मिळतो. अनेक लोक असं सुद्धा विचारतात की बाबा 60 वर्षापूर्वी मला खातं बंद करता येईल का? तर सामान्यतः ही योजना 60व्या वर्षापर्यंत सुरू ठेवण्यासाठी तुम्ही अपेक्षित त्यांची आहे. पण काही विशेष परिस्थितीमध्ये तुम्हाला पैसे लवकर काढता येतात. म्हणजे समजा काहीतरी गंभीर आजार झाला असेल त्याच्यासाठी उपचारासाठी, सदस्याचा मृत्यू झाला असेल तर ते पैसे काढता येतात. जर कोणी स्वेच्छेने 60 वर्षापूर्वी योजना बंद केली तर त्याला स्वतःचे पैसे आणि त्यावरील व्याज जे आहे ते मिळतं. सरकारचे काही लाभ तुम्हाला कदाचित मिळणार नाहीत. मे बी व्याज जे आहे ते तुम्हाला कमी मिळेल किंवा जास्त पैसे जे आहेत ते वाढून मिळणार नाहीत. मध्येच खातं बंद करण्यापेक्षा 60व्या वर्षापर्यंत हे जे खातं आहे ते सुरू ठेवणं म्हणून तुमच्यासाठी फायदेशीर ठरतं. आता पुढचा प्रश्न, अर्ज कसा करायचा? आज सगळं काही डिजिटल झालेलं आहे. अनेक बँका नेट बँकिंगद्वारे अटल पेन्शन योजना नोंदणीची सुविधा तुम्हाला उपलब्ध करून देतात. बँकेच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही हे करू शकता. मोबाईल ॲपवर सुद्धा तुम्ही हे अटल पेन्शन योजना जी आहे ती शोधा, तिथे तुम्ही नोंदणी करा. आता ऑफलाईन अर्ज जर करायचा असेल तर काय करायचं, तर जवळच्या तुमची जी ब्रँच असेल बँकेची तिथे जा, पोस्ट ऑफिसमध्ये जा, अटल पेन्शन योजनेचा फॉर्म घ्या, आवश्यक माहिती भरा, आधार कार्ड द्या त्यांना, बाकी केवायसीची कागदपत्र काय असतील तर ती जमा करा. अर्ज तुमचा मंजूर झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक मेसेज येतो. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ही योजना जी आहे ती कोणासाठी योग्य आहे? जर तुम्ही सरकारी कर्मचारी नसाल, तुमच्याकडे PF नसेल किंवा मोठा तुमच्याकडे रिटायरमेंटचा कॉर्पस नसेल, नियमित पेन्शनची तुमच्याकडे काही सुविधा नसेल, वृद्धापकाळासाठी तुम्हाला जर सुरक्षितता हवी असेल तर अटल पेन्शन योजना जो आहे तो अतिशय चांगला पर्याय आहे. फक्त त्याच योजनेवर अवलंबून राहणं योग्य आहे का? तर नाही. तज्ञ काय म्हणतात की बाबा रिटायरमेंट नंतरच्या तुमच्या नियोजनासाठी विविध साधनांचा वापर केला पाहिजे. मग PPF असेल, NPS असेल, म्युच्युअल फंड असेल, SIP असेल, अटल पेन्शन योजना, या सगळ्यांचा तुम्ही बॅलन्स साधू शकता. तो जर बॅलन्स साधला तर भविष्यातली तुमची आर्थिक सुरक्षितता जी आहे ती अधिक चांगली होऊ शकते. कारण काय आहे की महागाई सातत्याने वाढत राहते. आजचे 5,000 रुपये आणि 20-25 वर्षानंतरचे 5,000 रुपये याची क्रयशक्ती जी आहे ती वेगळी असणार आहे. त्यामुळे पेन्शन बरोबर इतर गुंतवणूक पर्याय देखील महत्त्वाचे आहेत. पण तरीही शून्य पेन्शनपेक्षा निश्चित पेन्शन जी आहे ती कधी चांगली. विशेषतः असंघटित क्षेत्रातील कोट्यावधी भारतीयांसाठी ही जी योजना आहे अटल पेन्शन योजना ही एक मोठा आधार बनू शकते 60व्या वर्षानंतर. म्हणून जर तुमच्या कुटुंबामध्ये, मित्रपरिवारामध्ये, ओळखीमध्ये 18 ते 40 वयोगटातील अशी व्यक्ती असेल की ज्यांच्याकडे निवृत्तीनंतरच्या उत्पन्नाची सध्या कुठलीही व्यवस्था नाहीये तर त्याला अटल पेन्शन योजनेबद्दल नक्की माहिती द्या. हा व्हिडिओ जो आहे तो त्यांच्याबरोबर शेअर करा म्हणजे त्यांना या योजनेची माहिती मिळेल. दुसरं म्हणजे SIP बद्दल आम्ही एक अतिशय चांगला व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्हाला राईट साईडला क्लिक करून मिळेल. तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. चॅनेल सबस्क्राईब करा आणि सध्यासाठी आपण इथे थांबूयात. पाहत राहा पैसा पाणी.